नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आमचा हिमाचलमध्ये डे 2 आहे आणि मनालीमध्ये डे 1 आहे। आज आम्ही जाणार आहोत सोलांग व्हॅली आणि अटल टनल। तर असेच काही चांगले व्हिडिओज आणि माहितीसाठी आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर मी वेगवेगळे नवीन चांगले व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईन। थँक्यू मित्रांनो। आम्ही आता चाललोय ब्रेकफास्टला। बाय बाय मित्रांनो। आमचा हॉटेल वगैरे सर्व चेकआउट झालेला आहे, ब्रेकफास्टही झालेला आहे। आज आम्ही चाललो आहे सोलंग व्हॅली आणि अटल टनल ही जाणार आहोत। आणि आज खूप आम्ही सर्वजण एक्सायटेड आहोत की आज आम्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीजही करू, पॅराग्लायडिंग ही करू। तर मित्रांनो, आम्ही गाडीमध्ये बाहेर येऊन आता इकडे चेंज करायला आलो कपडे वगैरे, आणि आम्ही आमचा पॅकेजही आता बुक केलेला आहे सोलंग व्हॅलीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी। तर आता आम्ही इकडे थंडी खूपच आहे, मला जरा एक्सप्रेस करतानाही खूप त्रास होतोय, जरा बोलतानाही एकदा काय सांगू तुम्हाला। पण मित्रांनो, हे बघा, आमची 2 दिवसाची ट्रिप खूप छान झालेली आहे आणि आता दीदी वगैरे सर्वांनी चेंज करून घेतलेलं आहे। आम्ही अटल टनलकडनं जाऊन आल्यानंतर डायरेक्ट आम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे करणार आहोत, म्हणजे जसे की पॅराग्लायडिंग आम्ही उद्या करणार आहोत। आज आम्ही करणार आहोत झिपलाईन, अजून आज आम्ही करणार आहोत झिपलाईन, ट्यूब राईड, याक राईड, पॅराग्लायडिंग एक्सेट्रा। कदाचित आज झाली तर पॅराग्लायडिंग, कारण की क्लायमेट्स आहे म्हणतात की आज पॅराग्लायडिंग तुम्ही सध्या अवॉइड करा, नाहीतर उद्या क्लायमेट जर नीट असेल तर उद्या आम्ही पॅराग्लायडिंग करू। पण आज आम्ही झिपलाईन, स्कीइंग आणि ट्यूब राईड, अजून काय म्हणतात याक राईड, ते आम्ही सर्व करणार आहोत। आम्ही खूप एक्सायटेड आहेत मित्रांनो, काय भारी आहे। आणि क्लायमेट तर तुम्ही बघितलंच नाही, बघा किती थंड आहे, जराही हात बाहेर काढायला पण आम्हाला थंड वाटतो। बॅड न्यूज आहे की आज आमचा अटल टनल होणार नाही, पोलिसांनी वगैरे तिकडे बंद केलेलं आहे सर्व। पण आज आम्ही बाकीचे ॲक्टिव्हिटीज नक्की करणार आहोत, पॅराग्लायडिंग उद्या करणार आहोत आणि अटल टनलचं पण कदाचित बेद उद्या करू। तर मित्रांनो, आम्ही कपडे वगैरे पण चेंज केलेले आहे आणि आईस जॅकेट वगैरे सर्व आम्ही घातलेले आहेत आणि आता सोलंग व्हॅलीला आम्ही निघालो आहोत ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला। आता ट्रॅफिकवर डिपेंड आहे की किती वेळात आम्ही पोहोचू। तर मित्रांनो, आम्ही ट्रॅफिकमुळे थोडा थांबलेलो आहोत आणि आता हा समोरचा आहे तो पलचन ब्रिज आहे। आता ह्याला आम्ही क्रॉस करून डायरेक्ट मग सोलंग व्हॅली पोहोचू। आणि आता वरती ॲक्टिव्हिटीजसाठी पण आता सर्वजण रेडी झालेले आहेत आणि आमचा नाश्ता वगैरे मी तुम्हाला म्हटलो मागाशीच झालेला आहे। आता फक्त आम्हाला मोबाईल वगैरे सगळं जे काय असेल ते मला आत ठेवायला लागेल, फक्त काही शूटसाठी वगैरे असेल तर थोड्या वेळसाठी मी काढू शकतो, कारण की जरा तर सध्या रिस्की आहे ते म्हटले। आणि जे काय आपले वस्तू वगैरे आहेत ना, ते जरा केअरफुली यूज करायला सांगितलं आहे, चुकून पडूही शकतो आपण। एक सेकंड प्रमाणे सुरू झालं इधर काय भारी मजा आली।
मजा. मित्रांनो आमची झिप लाईन वगैरे झालेली आहे. व्हिडिओ नंतर अपलोड करणार आहे मी त्याची. आणि आता आम्ही आता वरती चाललो आहे. बाकीचे काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते करायला. स्कीइंग पण आहे ती पण आता करणार होतो मी. झाली नाही, इकडे जवळ पण होती मागे. जहाँ से आए हैं ना हम लोग आम्ही चालतात उधर जाएंगे. उधर होगा आपका 2 चीज ना. आणि याक राईड पण आहे राहिली आमची. याक राईड ही करून घेतो आम्ही आमची याक राईड करतोय. प्रबंजन पण आता बसून घेतोय याक राईडसाठी. मी पण आता बसून घेतो. दीदी पण आणि आमचे भाऊजी पण आता बसायला घेतात. तर मित्रांनो आम्ही याकवर बसलेलो आहोत. हा बघा प्रबंजन ही मजा घेतोय याक राईडची. दीदी आणि भाऊजी पण मजा घेत आहेत याक राईडची. हे बघा घोड्यावर काय नेहमी बसतोय, पण याक राईडला जी मजा आहे ना ती घोडागाडीसाठी नाही आहे. हे बघा ऑफ रोडिंग करतोय याक. बघा आम्ही बघा इकडे तिकडे सॉरी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडचं वेदर कसा आहे. आणि आम्ही पण अगदी विचार करून आलेलो की इकडे बर्फ वगैरे खूप पडेल वगैरे, मग आम्हाला ॲक्टिव्हिटीज करता नाही येणार. पण तसं काही नाही. रोज पाऊस रोज बर्फ नाही पडत. एक काहीतरी असं त्यांचा मिनिमम टाईम असतो पडण्याचा, तेव्हाच. बघा आम्ही किती आनंदाने सर्व ॲक्टिव्हिटीज करतो. याक राईड करतो. हे बघा याक पण किती शांत आहे. हे बघा मी हात लावून दाखवतो तुम्हाला. मी आज खूप खुश आहे की कधीपासून माझं म्हणजे जवळजवळ 2 वर्षापासून माझा विचार होता की कधी जायला भेटेल इकडे मनालीला. पण फायनली मी आलेलो आहे आणि माझ्या आनंदाने मजा घेत आहे. तर आमची याक राईड ही झाली आहे. आम्ही पुढे निघालो आहे दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी. स्कीइंगसाठी आलो आम्ही आता. स्कीइंगला खूपच गर्दी आहे इकडे. तर आम्ही पुन्हा आमच्या कॅबकडे चाललो आहेत. आमचं सर्व झालेलं ॲक्टिव्हिटीज. उद्या पॅराग्लायडिंग करणार आहोत आम्ही. आता इकडे कुठेतरी हॉटेल आम्ही बघतोय लंचसाठी. मित्रांनो आम्ही सोळंग व्हॅली सोडली आहे आणि आता पलचनमध्ये आम्ही पुन्हा आमच्या गाडी जा रही है आधीच्या मार्गाकडे चाललेलो आहे. पहले नंबर है. आता माल रोड दाखवतो तुम्हाला मनालीचा. मगाशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण गर्दी होती खूप. त्याच्यामुळे मी तुम्हाला मनालीचा माल रोड दाखवता आला नाही मला. कार लागे कोई फायदा नाही आहे. आम्ही आता पुन्हा आधीच्या जागी आलोय. कपडे वगैरे सगळे आता आम्ही हे रिमूव्ह करणार आहोत जे आईससाठी घातलेले होते ते. आणि आता डायरेक्ट लंचला वगैरे बघणार आहोत. सर्वात आम्ही होतो उतरतो. कपडे चेंज करून घेतो आमचे आधीचे. तर आम्ही आता मनालीच्या माल रोडमध्ये आलेलो आहे. इथे आम्ही लंच करायला घेतोय. तसंच पुढे आम्ही निघू हॉटेलकडे. तर मित्रांनो मगाशी आम्ही लंचला आलेलो माल रोडमध्ये आणि काही शॉपिंग करायला वगैरे. लंच झालं मग थोडासा शॉपिंग करण्यासाठी आम्ही मनाली माल रोडकडे आलेलो. तेही झालं. आता थोडासा 1-2 मिनटं आम्ही फिरतो. त्यानंतर आम्ही कॅबमध्ये रिटर्न जाऊ हॉटेलकडे. तर आमचा मनालीचा मॉल रोड वगैरे फिरून झालेला आहे. आम्ही आता पुन्हा हॉटेलकडे निघत आहोत. आजचा दिवस स्टे करून आता दुसऱ्या दिवशी आम्ही कुल्लूला जाणार आहोत.